दत्ता सामंत मालवणला आपल्या काकांकडे हायस्कूलमध्ये शिकत असताना शेजारी शेणई फॅमिली होती. त्या शेणई कुटुंबियातील प्रमिला ही सर्वात धाकटी मुलगी. डॉक्टर दत्ता सामंत यांच्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय कार्यामध्ये विनिता सामंतांचा सिंहाचा वाटा होता. आज त्यांचा 71वा वाढदिवस. या सोहळ्याला डॉक्टर दत्ता सामंत हजर नाहीत ही अत्यंत खेदाची गोष्ट. परंतु कालाय तस्मै नमः हे म्हणावंच लागेल. या तेजस्विनीला माझ्यातर्फे व कामगार आघाडीच्या लाखो कामगारांतर्फे हार्दिक शुभेच्छा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यामध्ये दिनांक 18 जुलै 1936 रोजी श्रीयुत व्यंकटेश देवर शेणई आणि सौभाग्यवती पद्मावती व्यंकटेश शेणई यांच्या घरात सुलोचना, प्रभा, इंदुमती आणि रमा यांच्यानंतर आणखीन एका कन्यारत्नानं जन्म घेतला. प्रमिला व्यंकटेश शेणई. घरचे संस्कार आणि त्याचबरोबर एक वैचारिक दृष्टी असलेल्या घरामुळे सर्व मुली शिक्षणाकरिता कन्या शाळा मालवण येथे जाऊ लागल्या. त्यातच घरची प्रमिल थोडी हुशारच. त्यामुळे संपूर्ण शेणई कुटुंबात SSC आणि पुढे D.Ed होणारी प्रमिला ही पहिलीच व्यक्ती. अगदी D.Edच्या परीक्षेत पहिली येण्याचा मान मिळवून शिक्षण करता करता जिल्हा परिषद रत्नागिरी येथील नोकरी सांभाळून D.Ed झाल्यावर मुंबई नगरपालिकेतून मानाजी राजूजी शाळा लोअर परळ येथे शिक्षिका म्हणून नोकरी सुरू झाली. आणि मोठ्या बहिणींनी स्थळ आणलं दत्ता सामंत या युवकाचं. वडील श्रीयुत नारायण सामंत आणि आई सौभाग्यवती सुंदरा सामंत यांचा हा मुलगा. असं म्हणतात की लग्नाच्या गाठी परमेश्वरच जुळवतो. सामंतांचं घराणंही मालवण मधलंच. शिक्षणही मालवणमध्ये झालेला दत्ता डॉक्टरकीचा अभ्यासक्रम KEM मधून पूर्ण करत होता. आणि 2 जून 1959 रोजी दत्ता सामंत यांच्याशी विवाह संपन्न झाला आणि शेणईंची प्रमिला सौभाग्यवती विनिता दत्ता सामंत झाली. लग्न जुळतं ते पत्रिका जुळवून, माहिती जुळवून, पण सर्वात महत्वाचं ते म्हणजे दोघांचे विचार जुळवून. आणि पुढे एका मोठ्या समाजव्रताची मुहूर्त मेढ कदाचित याचमुळे रोवली असावी. डॉक्टर दत्ता सामंत, ज्या नावातच एक विलक्षण ताकद आहे, ज्या नावात एक अफाट कर्तृत्व सामावलेलं आहे, कामगारांना वेठबिगार समजणाऱ्या मालकांवरची दहशत आहे आणि उभ्या महाराष्ट्रातल्या कामगारांच्या काम करणाऱ्या हातात तलवारीची धार आणून घाव घालण्याचं सामर्थ्य आहे, ते नाव म्हणजे डॉक्टर दत्ता सामंत. मालवण तालुक्यातल्याच देवबाग या गावी 21 नोव्हेंबर 1932 रोजी या तेजस्वी मुलाचा जन्म झाला. वडील श्रीयुत नारायण सामंत आणि जिच्या संस्कारांमुळे पुढे एक विलक्षण कारकीर्द घडली गेली ती मातोश्री सौभाग्यवती सुंदरा सामंत यांचा खरं तर परंपरागत व्यवसाय नारळाचा आणि मासे विक्रीचा. पण आपली मुलं ही उच्च शिक्षित हवीत याची पूर्णपणे खबरदारी या आई वडिलांनी घेतली. मालवण तालुक्यात SSCला पहिल्या आलेल्या या मुलानं पुढील शिक्षणासाठी मुंबई गाठली आणि GS मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरकीची पदवी मिळवली. खरं तर विनिता सामंत यांच्याशी लग्न झाल्यावर धनदांडग्यांची वैद्यकीय सेवा करून एक सुखी श्रीमंती आयुष्य जगण्याची संधी समोर असताना घाटकोपरच्या पंतनगरमध्ये एका खोलीत स्वतःचं घर आणि दुसऱ्या खोलीत दवाखाना सुरू केला. पुन्हा सायकलवरून खाण कामगारांच्या मध्ये जाऊन वैद्यकीय मदत करण्याचं सत्र सुरू झालं. डॉक्टर म्हणून रुग्णावर उपचार करताना त्या रुग्णाच्या मनस्थितीचा, आर्थिक परिस्थितीचा विचार करूनच डॉक्टर औषधोपचार करीत. त्यामुळे फी अत्यंत कमी आणि रोगाचं संपूर्ण निदान, निवारण यामुळे डॉक्टरांकडे
हमाली कामगार, गरीब खाण कामगार यांची गर्दी वाढू लागली. अशा प्रकारे चांदिवलीतील खाण कामगारांची विचारपूस करता करता त्यांच्या भयानक परिस्थितीची कल्पना डॉक्टरांना आली. दिवसभर दगड फोडणाऱ्या कामगाराला दिवसभराचा मोबदलाही नीट मिळत नाही, वर ठेकेदारांची दडपशाही, मालकांची अरेरावी. अन्यायाविरुद्ध केवळ सहानुभूती गरजेची नाही, तर त्या विरोधात उभं राहायला हवं हे लढवय्या वृत्तीच्या डॉक्टरांना उमगलं. आणि त्याच क्षणी एका विलक्षण कामगार नेतृत्वाची जडणघडण सुरू झाली. या अन्यायाबाबत खाण मालकाकडे विचारणा करण्यास गेलेल्या डॉक्टरांवर खाण मालकांनी ठेकेदार, स्थानिक गुंड यांच्या मदतीने हल्ला केला. आपल्यासाठी डॉक्टरांना मारलं या भावनेतून तो खाण कामगारही मिळेल ते हत्यार घेऊन रस्त्यावर आला. पण ही वैयक्तिक लढाई नसून सामुदायिक लढा आहे. संपूर्ण प्रश्न सुटला पाहिजे म्हणून उद्यापासून एकही कामगार क्वारीवर जाणार नाही, ही तुम्हाला शपथ. एवढं बोलून डॉक्टर बेशुद्ध झाले. संपूर्ण महाराष्ट्राच्या कामगार लढ्यातली पहिली ठिणगी पडली होती आणि डॉक्टरांच्या पत्नी विनिता सामंत, कामगारांच्या विनिता वहिनी यांना पुढील संघर्षमय आयुष्याची कल्पना आली होती. त्यावेळी मोठा मुलगा प्रकाश, धाकटा भूषण, मुली चित्रा, नेत्रा यांची जबाबदारी, डॉक्टरांचा दवाखाना आणि डॉक्टरांचा संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधातला लढा, अशी तारेवरची कसरत विनिता सामंत यांना करावी लागत होती. पतीच्या खांद्याला खांदा लावून आपणही या समाजव्रतात उतरायला हवं हे त्या तेजस्विनीला कळून चुकलं होतं. आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याच भाचीबरोबर BAMS अर्थात डॉक्टरकीच्या अभ्यासक्रमात त्यांनी नाव नोंदवलं. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांना सख्या बहिणीकडे सौभाग्यवती स्नेहलता बांबर्डेकर म्हणजेच रमल मावशीकडे दादरला ठेवलं. डॉक्टरांची कामगार चळवळ एकीकडे आकार घेत होती. डॉक्टरांच्या न्याय्य वृत्तीवर असलेला कामगारांचा विश्वास आणि स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता संघर्ष करण्याची डॉक्टरांची लढाऊ वृत्ती, यातून एक विलक्षण नेतृत्व तयार होत होतं. अन्यायाचा डंख सारण्यात एक समर्पण घडे. काळ रात्र सारुनी आज हा सूर्य निघाला पुढे. सूर्य निघाला पुढे. अन्यायाचा डंख सारण्यात एक समर्पण घडे. काळ रात्र सारुनी आज हा सूर्य निघाला पुढे. सूर्य निघाला पुढे. डॉक्टरांचा लढाऊपणा सामान्यातल्या सामान्य कामगार चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रभावित करणारा होता. त्यांचा रोखठोकपणा, धाडसीपणा, रस्त्यावरील आव्हानात्मक आंदोलने आणि डॉक्टरांची कामगार चळवळ म्हणजे हमखास न्याय अशी उजळ प्रतिमा कामगारांच्या मनात निर्माण झाली. आणि गोदरेजच्या कामगारांनी 1971 साली डॉक्टर सामंतांच्या चळवळीकडे धाव घेतली. आशिया खंडातली सर्वात पहिल्या क्रमांकाची उत्पादन करणारी ही कंपनी. कामगारांनी डॉक्टरांचं नेतृत्व स्वीकारलं ही बातमी व्यवस्थापनाला कळल्यावर मालक, सत्ताधारी, पोलीस आणि नामचीन गुंडांची मदत विरुद्ध डॉक्टर दत्ता सामंत आणि त्यांचे कामगार असा संघर्ष उभा राहिला. या संघर्षात उसळलेल्या दंगलीत प्रचंड मारझोड, गोळीबार, लाठीमार, दगडफेक झाली. याच संतोषात इन्स्पेक्टरचा मृत्यू झाला आणि खोटं आरोपपत्र दाखल करून डॉक्टरांना 2 सप्टेंबर 1972 रोजी अटक झाली आणि विनिता वहिनींवर मोठी जबाबदारी आली. पोटात छोटा गणेश असतानाची ही घटना. बरोबर 7 दिवसांनीच गणेशचा जन्म झाला, दिनांक 9 सप्टेंबर 1972 रोजी. पुरोगामी प्रगतिशील विचारांचे डॉक्टर सामंत आणि विनिता वहिनी हे केवळ चूल आणि मूल संस्कृतीत कधीच बसणारे नव्हते. सत्ताधाऱ्यांबरोबर लढताना आपलंही प्रतिनिधित्व हवं, तरच कामगारांच्या प्रश्नांना योग्य न्याय मिळवून देऊ शकू या भावनेतून सौभाग्यवती विनिता दत्ता सामंत
महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यास उभ्या ठाकल्या. त्यामागे प्रचंड पाठबळ होतं ते म्हणजे डॉक्टरांच्या मातोश्री सुंदराबाई सामंत, त्यांच्या भगिनी आणि पंतनगरमधील सर्व कार्यकर्ते यांचं. जगात खूप लोक पैसे कमावून धनदांडगे होतात, पण माझा दत्ता अशी संपत्ती कमावणार आहे की ती आयुष्यभर न संपणारी असेल, असं म्हणणाऱ्या त्या आईचा पाठिंबा आपल्या मुलीसमान सुनेलाही तितकाच समर्थपणे होता. विनीता वहिनी प्रचंड मताधिक्यानं निवडून आल्या आणि या तेजस्विनीचा दिनक्रम बदलला. एकीकडे घरची जबाबदारी, 5 मुलांचं संगोपन, BA-MS अभ्यासक्रमाचा रात्र रात्र जागून केलेला अभ्यास, डॉक्टरांचा दवाखाना, त्यांचे असंख्य कार्यकर्ते, त्यांची सरबराई आणि विभागातली नगरसेविका म्हणून असणारी कर्तव्य दिवस रात्र पार पाडून काम करायला दिवसातले तास सुद्धा कमी पडू लागले. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते, या वाक्याची महती तेवढीच मर्यादित न ठेवता डॉक्टरांच्या पावलावर पाऊल ठेवून लाखो कामगारांच्या विनीता वहिनींनी समाजकारणात स्वतःला झोकून दिलं. नगरपालिकेचं काम तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे या भावनेतून अनेक लोकोपयोगी कामं पंतनगरमध्ये करवून घेतली. लक्ष्मीबाग, लक्ष्मीनगर येथील गरीब झोपडपट्टीतील रहिवाशांना यायला जायला रेल्वे ट्रॅकवरूनच रस्ता होता. स्वतः वहिनींनी श्रमदानानं हा रस्ता बनवून घेतला. GB पंतनगर कंझ्युमर सोसायटी, डॉक्टर दत्ता सामंत आरोग्य केंद्र, 386, 353 या बसेस सुरू केल्या. पंतनगरमध्ये वृक्षारोपण सप्ताह, न्यू शताब्दी म्युनिसिपल स्कूल, 4 महानगरपालिका उद्यान, पंतनगर महिला मंडळ, अशी असंख्य कामं आज तागायत सुरू आहेत. हा कामाचा झपाटा बघून सलग दुसऱ्यांदा 1978 मध्ये डॉक्टर विनीता दत्ता सामंत यांना लोकांनी निवडून दिलं. 1949 साली शिक्षण संपल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी म्हणजेच 1969 साली BA-MS अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर 1976 साली जिद्दीनं विनीता वहिनी डॉक्टर झाल्या. विनीता दत्ता सामंत ही माझी धाकटी मावशी. 1969 साली डॉक्टर दत्ता सामंत यांनी तिला सांगितलं की माझा कामाचा म्हणजे कामगारांचा लढा आणि सामाजिक कार्य वाढल्यामुळे दवाखान्याकडे लक्ष देण्यासाठी आता तू सुद्धा मधूबरोबर मेडिसिन शिकून घे. त्याप्रमाणे तब्बल 20 वर्षानंतर 1969 साली आम्ही दोघींनी सायनला BA-MS कोर्स म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी हा जॉईन केला. 1972 साली डॉक्टरना अटक झाल्यानंतर आठवड्यानी गणेशचा जन्म झाला. त्यानंतर 2 महिन्यांनी ती नगरसेविका म्हणून निवडून आली. नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर सकाळी कॉलेजमध्ये येणं, दुपारी कॉर्पोरेशन अटेंड करणं आणि रात्री गेल्यानंतर गणेशचा सांभाळ करून रात्री 3-3 वाजेपर्यंत मेडिकलचा जिद्दीने अभ्यास करत करत तिने 1976 साली आपली मेडिकलची डिग्री मिळवली. एकीकडे डॉक्टर सामंतांची केस लढवणं सुरूच होतं. बॅरिस्टर रजनीभाई पटेल, धन कॅन्टीनवाला, कोदे वकील यांनी समर्थपणे केस लढून अमूल्य मदत केली आणि 1976 साली या केसमधून डॉक्टरांची निर्दोष सुटका झाली. डॉक्टर अरविंद पै, श्रीयुत जगन्नाथ शेणई, श्रीयुत दादा सामंत, रमल मावशी, श्रीयुत बांबर्डेकर, श्रीमती लीला प्रभू, श्रीयुत बाबू धोंड, सौभाग्यवती लक्ष्मी धोंड म्हणजेच डॉक्टरांच्या मोठ्या भगिनी, याचबरोबर भाची डॉक्टर मधुबाला राव, पुतणी सुमन सामंत आणि कार्यकर्ते यांची समर्थ खंबीर साथ असल्याशिवाय हे घडणं शक्यच नव्हतं. दिवसभर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणारे मम्मी आणि पप्पा यांच्याविषयी सार्थ अभिमान बाळगणाऱ्या मुलांनी विना तक्रार आपलं आयुष्य समर्थपणे घडवलं. आमचे पप्पा आणि मम्मी हे फक्त आम्हा 5 जणांचेच नसून लाखो कामगारांचे आहेत हे जवळजवळ आम्ही गृहीत धरलं होतं. अर्थातच या गोष्टीचा आम्हाला सतत अभिमान वाटला. पती आणि पत्नी सक्रिय राजकारणात एकत्र एवढा काळ कार्यरत असणारं हे पप्पा व मम्मींचं एकमेव उदाहरण असेल
आणि हे उदाहरण आमच्या घरात आहे, या गोष्टीचा आम्हा सर्वांना नेहमीच आनंद व अभिमान वाटत आलेला आहे. कामगारांच्या प्रश्नांकडे 40 वर्ष सरकार दरबारी दुर्लक्ष केलं गेल्यामुळे डॉक्टर दत्ता सामंत यांनी कामगार आघाडी समर्थपणे उभी केली. तोपर्यंत 5,000 छोट्या मोठ्या युनियन्सनी डॉक्टरांचं नेतृत्व स्वीकारलं. 1981 साली गिरणी कामगारांच्या हाकेला साथ देऊन बंद पुकारला. शिवाजी पार्कवर घेतलेल्या गिरणी कामगारांच्या समस्यांवर जाहीर झालेल्या जाहीर सभेला 5 लाखांपेक्षा अधिक कामगार उपस्थित होते. आणि 1985च्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबईमधून डॉक्टर स्वतः खासदार आणि 3 आमदार आणि 3 नगरसेवक निवडून आले. गिरणी कामगार दादू अत्याळकर, वोल्टास कामगार शरद खातू आमदार म्हणून आणि लक्ष्मण वालेकर, दत्ता मुणगेकर, सुभाष सावंत हे नगरसेवक म्हणून निवडून आले. पंतनगर मधल्या विनिता वहिनींनी केलेल्या कामांचा आवाका आणि कामगार चळवळीतील वहिनींचे योगदान बघून वरळी मतदारसंघातून दणदणीत मताधिक्यानं डॉक्टर विनिता दत्ता सामंतही आमदार म्हणून विधानसभेत निवडून आल्या. आणि एक आमदार आपल्या मतदारसंघात किती कामं करू शकतो याचं ज्वलंत उदाहरणच त्यांनी दाखवून दिलं. वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्यावर होड्या वर काढण्यासाठी रुंद घाट बांधला. बीडीडी चाळींची असंख्य कामं. वरळी कोळीवाड्यात इलेक्ट्रिक पोल लाईट्स, नवीन जलवाहिनी, ड्रेनेज लाईन. गिरणी कामगारांच्या संपानंतर डॉक्टर दत्ता सामंत आणि आपल्या मिसेस डॉक्टर विनिता सामंत यांना 30 वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगितले. त्यांचा उद्देश असा होता की तेथील गिरणी कामगारांचे काही प्रश्न असतील ते विधानसभेत तळमळीने कोणीतरी मांडावे, म्हणून त्यांनी निवडणूक लढवण्यास सांगितल्यानंतर त्या ठिकाणी विनिता सामंत निवडूनही आल्या. 1985 ते 1990 सालपर्यंत त्या आमदार होत्या. त्या आमदारकीच्या काळात त्यांनी आपल्या वरळी मतदारसंघात कोळीवाडीतील लोकांसाठी पुष्कळ कामे केलेली आहेत. त्यातील एक उदाहरण म्हणजे त्यांनी कोळी लोकांना आपल्या विभागात होड्या लावण्यासाठी जागा नव्हत्या, होड्या लागत नव्हत्या किनारीला, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जेटी बांधून दिली. जेटीपर्यंत अर्ध्या किलोमीटरचा रस्ता बनवून दिला. त्यानंतर त्यांनी वरळी कोळीवाड्यात बालवाड्या वगैरे चालू केल्या, 52 चाळमध्ये बालवाड्या चालू केल्या, बीडीडी चाळीत बालवाड्या चालू केल्या, वाचनालये चालू केली. हे सगळे त्यांनी आमदार फंडातून त्यांच्या कामगारांना मदत केली. कामगार आघाडी हा कामगारांचा पक्ष असल्यानं कामगारांच्या प्रश्नांवरती सातत्यानं लढेल आणि ते या पक्षाचे पहिले कर्तव्य असेल, हा डॉक्टरांचा विचार शिरसावंद मानून डॉक्टर विनिता दत्ता सामंत अखंडपणे कार्यरत होत्या. त्याचबरोबर घराकडेही, मुलांच्या शिक्षणाकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं नाही. मोठा प्रकाश डॉक्टर झाला. भूषण बरोबरीनं साथ देत होताच. गणेश IIT इंजिनियर झाला. चित्रा, नेत्रा यांची लग्न झाली. 1990 नंतर मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टरांनी विनिता वहिनींना जरा आता धावपळ कमी करा, विश्रांती घ्या असा सल्ला दिला. कौटुंबिक समारंभात कधीच रममाण न होणाऱ्या डॉक्टरांचं कामगार म्हणजेच कुटुंब होऊन गेलं होतं. म्हणून डॉक्टरांच्या इच्छेविरोधात त्यांचा षष्ठ्यब्दी पूर्ती सोहळा सर्व कुटुंबियांनी ठरवला. शुभेच्छा द्यायला संपूर्ण महाराष्ट्रातील 2 लाखांच्या वर कामगार येऊन गेले. पप्पा आणि मम्मींच्या संघर्षमय राजकारण आणि समाजकारण याच्यामुळे आम्हाला एकत्र कुटुंबात असं बसून जेवलो असं कधी आठवतच नाही. दिवाळीचा एक पहिला दिवस असायचा कधी कधी की तिथे कधीतरी आम्ही एकत्र बसून फराळ केल्याचं आठवतंय. आम्ही पप्पांची 61 साजरी करायचं सर्व कुटुंबांनी ठरवलं आणि हा कार्यक्रम सोहळा इतका अपूर्व झाला जोरात की महाराष्ट्रातून जवळजवळ 2 लाख कामगार या कार्यक्रमाला घाटकोपरला उपस्थित राहिले.
से मैं सामंत परिवार को देखते आ रही हूँ। सपने में भी नहीं सोचा था कि इस घर की मैं बहू बनूंगी। मम्मी ने मुझे कभी बहू नहीं समझा, बेटी ही समझी। इसीलिए मैं उनके साथ थोड़ा सा हाथ बटाने की कोशिश कर रही हूँ। आज मी शिक्षण कॉलेजचं घेऊन नंतर व्यवसायात पडलो, व्यवसायातून नंतर राजकारणात समाजकारणात जाऊन आज जो काही मी उभा आहे तुमच्या समोर, ते आमच्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे। 1964 ते 1997 पर्यंत सलग 33 वर्ष डॉक्टरांचा संघर्ष चालूच होता। लाखो कामगारांनी आपलं भविष्य या झुंजार कामगार नेत्याकडे सोपवलं होतं। सरकारचं नवीन आर्थिक धोरण, कामगार कपात, गिरण्यांची जमीन विकायला विरोध अशा अनेक जनहिताच्या प्रश्नांवर मोर्चे, घेराव, उपोषण, रस्ता रोको सुरूच होतं। संघर्ष सुरू होते आणि 16 जानेवारी 1997 सकाळी 11 वाजता डॉक्टर सामंतांची हत्या झाली। एक झंझावात थांबला। कामगारांच्या आक्रोशानं आकाश दुभंगलं। कामगारांचे कल्पवृक्ष कोलमडून पडले। एक इतिहास संपला। पण पपांच्या चळवळीतील मूल्यांचं जतन व्हायला हवं। व्यक्ती संपली तरी ती तिच्या विचारांची, ध्येयांची शिदोरी मागे ठेवून गेलेली असते। या प्रचंड धक्कादायक शोकाकुल अवस्थेनंतरही मम्मीनं स्वतःला सावरलं। कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्यांनी प्राणार्पण केलं, तो समाजव्रताचा वसा चालूच ठेवायला हवा। त्यांच्या कार्यात खंड पडू देता कामा नये, यासाठी सामंत परिवार पुन्हा एकदा उभा राहिला। कामगार आघाडीचं अध्यक्षपद डॉक्टरांचे वडील बंधू श्रीयुत दादा सामंत यांनी सांभाळलं। खाण कामगारांच्या आग्रहास्तव डॉक्टर अनुराधा प्रकाश सामंत वॉर्ड क्रमांक 176 मधून निवडून आल्या। आपल्या सासूबाईंचा वारसा समर्थपणे पुढे चालवत मम्मी खंबीरपणे आपल्या सुनेच्या पाठी उभ्या राहिल्या। आज त्याच प्रभागात कामगार आघाडी उपाध्यक्षपदी असलेला त्यांचा मुलगा भूषण सामंत नगरसेवक आहे। महिला सीट डिक्लेअर झाल्यामुळे या विभागातून कोणी सामंत कुटुंबातून कोणी म्हणजे मम्मी किंवा मी या आम्हा दोघींपैकी कोणीही पुढे यावं आणि डॉक्टर सामंतांचं काम पूर्ण करावं असा खाण कामगारांचा अतिशय आग्रह होता। पण मम्मींची स्वतः तब्येत तेवढीशी अनुकूल तब्येतीची साथ नसल्यामुळे त्यांनी मला खूप आग्रह केला की अशा परिस्थितीत तुला समाजसेवेची आवड आहे आणि तू पुढे येऊन जे पप्पांचं कार्य अधुरं राहिलेलं आहे, ज्या काही पप्पांच्या सदर विभागात खाण कामगारांसाठी करायची इच्छा होती जे काम, ते तू पूर्ण करावं असं मम्मीने मला सतत प्रोत्साहन दिलं। आणि केवळ त्या खंबीरपणे माझ्या पाठीशी राहिल्यामुळे आणि त्यांनी सतत प्रोत्साहन दिल्यामुळे आणि भक्कम पाठिंबा दिल्यामुळे मी या राजकारणात किंवा या सामाजिक क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले। अन्यथा मला स्वतःलाही कधी वाटले नव्हते की मी या क्षेत्रात सक्रिय भाग घेईन आणि एक सामाजिक कार्यकिर्द चालू करेन। पण केवळ मम्मीच्या पाठिंब्यामुळे पुढे येऊन मी एक सामाजिक काम करायला बाहेर पडायचं धाडस केलं। अजूनही या तेजस्विनीनं समाजव्रत सोडलेलं नाही।
आणि ते अविरतपणे सुरूच राहील. त्याच निष्ठेनं, त्याच ध्येयानं, त्याच भक्तीनं. वीरश्री तू वीरांगना व्यापून जाया प्रांगणा, संत तू महंत तू पाहिला सदा अंत तू, पंड तू प्रचंड तू एकात्मता तू वंद्य तू, नाज है हमें फक्र है आज तू सम्मान है, आज तू सम्मान है, आज तू सम्मान है.